गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची आपली 8वी कथा. यज्ञाचा तरुणी लगाम युवती घेऊन हाती उषा, हाती धर्म सदा विवेक चरणा, देईल शास्त्रा उषा. आम्हा योगनी कर्म बुद्धी समता, दे देव भक्ती उषा. धन्याला असते विनंती अमुची, संतुष्टता दे उषा. अलंकापुरी सोडून विठ्ठलपंतांना 2 घटका झाल्या होत्या. अलंकापुरीच्या शक्य तितका दूर व शक्य तितक्या लवकर जाण्याच्या इराद्याने विठ्ठलपंतांची पावले वेगाने पडत होती व त्यांच्या इच्छेने त्यांनी तसे अंतरही कापले होते. समोरील दिशा जेव्हा उजळू लागल्या व आरक्त वर्णाची प्रभा दिसू लागली तेव्हा वरील अर्थाची ऋग्वेदीय उषा सुक्ताची एक ऋचा म्हणून विठ्ठलपंतांनी उषेचे स्तवन केले आणि विठ्ठलपंतांना रुक्मिणीची आठवण झाली. एका निरागस मुलीच्या असहाय्यतेने उच्चारलेल्या शब्दांचा फायदा घेऊन आपण घर सोडले याची जाणीव विठ्ठलपंतांना झाली, पण लगेच त्यांनी तो विचार झटकून टाकला. हा देह भावामुळे उत्पन्न झालेला मोहच माणसाला कर्तव्यच्युत करतो असा विचार त्यांच्या मनात आला व त्यांची पावले काशीकडे पुन्हा वेगाने पडू लागली. पहाटेच्या गार वाऱ्याची झुळूक रुक्मिणीच्या अंगाला झोंबून गेली. तिच्या अंगावर काटा आला. पांघरूण ओढून घेण्यासाठी तिने डोळे मिटल्याच हात पसरून चाच पडायला सुरुवात केली. पांघरूण हाती आले पण शेजारचे अंथरूण रिकामे आहे असे तिला वाटले, म्हणून तिने डोळे किलकिले करून पाहिले तर शेजारी कोणीच नव्हते. तिने खिडकीकडे पाहिले तर तेथेही कोणीच नव्हते. मग तिची नजर खोलीभर भिरभिरली पण तेथेही कोणीच नव्हते. रुक्मिणी उठली. तिने आकाशस्थ ग्रहताऱ्यांचे निरीक्षण केले. पूर्वेकडे नजर टाकली तेव्हा तिच्या लक्षात आले की उत्तरात्र सुरू झाली असून ब्राह्म मुहूर्त सुरू झालेला आहे. विठ्ठलपंत इतक्या लवकर हल्ली कधी बाहेर पडत नव्हते. मग आज कोठे गेले असतील असा विचार रुक्मिणीच्या मनात आला. ती रात्री आली तेव्हा विठ्ठलपंत नव्हते व आता जाग आली तर आताही विठ्ठलपंत नाहीत. रुक्मिणीने स्मृतीला ताण दिला तेव्हा तिला थोडे आठवू लागले. ती अर्धवट झोपेच्या गुंगीत होती तेव्हा तिच्या ओठावर उष्ण उश्वास पडला होता व काहीतरी शब्द कानी आले होते. रुक्मिणी, मग मी जाऊ का? आणि आपण काय उत्तर दिले? आता तिला ते उत्तर स्पष्ट आठवले. ती म्हणाली होती, जा पण लवकर या. आणि या आठवणीने रुक्मिणी सुन्न झाली. ती विचार करू लागली, हे शब्द माझ्याकडून कोणी उच्चारून घेतले? कधी नव्हे. ती झोपेची ग्लानी मला आजच कशी आली? मला जागे न करता त्यांना तसा प्रश्न विचारण्याची बुद्धी कशी झाली व कोणी दिली? त्यांचे माझेवर एवढे प्रेम असताना त्यांना मला सोडून जाण्याविषयीचा एवढा कठोरपणा त्यांच्या ठिकाणी कोणी निर्माण केला? अशा अनेक प्रश्नांची मालिका रुक्मिणीच्या मनातून ओघळत होती आणि त्याचे उत्तर मात्र एकच येत होते आणि ते म्हणजे नियती. जशी परमेश्वराची इच्छा असते तसेच घडत असते. सिद्धोपंतांना पडलेले स्वप्न व घडणाऱ्या घटना यांचा मेळ कसा घालावा हे रुक्मिणीच्या बुद्धीच्या पलीकडचे होऊन बसले होते. ती विचार करीत असतानाच तिला पुन्हा ग्लानी आली. तिला दिसले श्रीकृष्ण तिच्याकडे पाहून मंद स्मित करीत होता. रुक्मिणी त्याचे नख शिखांत निरीक्षण करू लागली. श्रीकृष्ण पायाचा तिढा घातलेला, हातात मुरली, पितांबरधारी हिरवे उत्तरीय अंगावर घेतलेला, कमरेला निळाशीला बांधलेला, पायात तोरड्या, वर गळ्यात मोत्याच्या व फुलांच्या माळा असलेला, हातात वाकी गोठ फुलांचे गजरे असलेला, डोक्यावर मुकुट, त्यात मोरपीस खोवलेला, मुकुटातून बाहेर आलेले व कानांवर व मानेवर रुळणारे कुरळे केस असलेला, कपाळी केशरी गंधाचा तिलक लावलेला, रेखीव भुवयांचा, सरळ नाकाचा, गोलसर उभट चेहऱ्याचा, टपोऱ्या डोळ्यांचा तिला दिसला. अश्वत्थ वृक्षाला टेकून उभा होता. शेजारी एक गाय होती. रुक्मिणीने अभावितपणे त्याला नमस्कार केला. ती म्हणाली, भगवन. श्रीकृष्णाने रुक्मिणीचे शब्द तेथेच थांबवले. रुक्मिणी पुढे बोलूच शकली नाही, पण श्रीकृष्णाच्या बोलण्याचा आवाज मात्र तिला आला. रुक्मिणी, जे तुला समजणार नाही त्याचा विचार तू करू नकोस. तुझ्या पित्याला स्वप्नात झालेला दृष्टांत योग्य वेळी सिद्धीला जाणार आहे तेव्हा तू माझी सेवा कर. मी म्हणजेच अश्वत्थ, होय ना? रुक्मिणीने मानेनेच होकार दिला. डोळे मिटूनच तिने श्रीकृष्णाला नमस्कार केला. रुक्मिणी डोळे उघडण्याचा प्रयत्न करू लागली पण तिचे डोळेच उघडेनात. तिच्या पापण्या जड झाल्या होत्या. तिने तो प्रयत्न सोडून दिला व ती तशीच पडून राहिली. घटकाभराने पुन्हा एक गार वाऱ्याची झुळूक आली. त्याने रुक्मिणीला जाग आली. तिने आसपास पाहिले तर कोणीही नव्हते. तिला उत्तर रात्रीला
आलेली जाग, भगवंतांचे झालेले दर्शन व त्यांनी दिलेला आदेश आठवला व पुन्हा आलेली ग्लानीही आठवली. ती क्षणभर तशीच पडून राहिली. पण पतिविरहाने पुन्हा तिचे अवसान केले व ती रडू लागली. पतीच्या आठवणीने तिला वारंवार उमाळा येऊ लागला. ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करूनही स्वतःला सावरू शकत नव्हती. एवढ्यात तिच्या खांद्यावर हात पडला. तिने मागे वळून पाहिले. उमाबाई तिच्या शेजारी बसल्या होत्या. रुक्मिणी एकदम उमाबाईंच्या कुशीत शिरली. थोड्या वेळाने उमाबाईंनी तिला थापटून शांत केले व विचारले, रुक्मिणी, काय झाले? रुक्मिणी म्हणाली, आई, हे काशीला गेले. विठ्ठलपंत मजल दर मजल करीत काशीला येऊन पोहोचले. गंगेच्या घाटावर बऱ्याच धर्मशाळा होत्या. एका धर्मशाळेतील एका कोपऱ्यात विठ्ठलपंतांनी आपली पडशी ठेवली व गवाक्षातून गंगेच्या घाटाकडे पाहू लागले. गंगेचे विस्तीर्ण पात्र दुथडी भरून वाहत होते. जय गंगे भागीरथी असा घोष करून लोक पाण्यामध्ये बुडी मारत होते व घाबऱ्या घाबऱ्या डोकेवर काढत होते. काशीला तर आलो, आता पुढे काय, याचा विचार विठ्ठलपंत करू लागले. तोच एक तरुण युवती घाटावरून गंगेच्या ओघाकडे धावत निघाली. तिने आपले शरीर पात्रात झोकून दिले. तिच्या मागे धावणारे लोक ओरडत होते, अहो वाचवा हो तिला, कोणीतरी बाहेर काढा तिला, धावा धावा. विठ्ठलपंतांच्या मनात रुक्मिणीचा विचार येऊन गेला. छे, रुक्मिणी आणि इतक्या लांब शक्यच नाही. शिवाय मी तर तिच्या अनुमतीनेच आलो आहे व मला परत जावयाचं आहे, तेव्हा ती असा अविचार करणे शक्यच नाही. असा विचार करून विठ्ठलपंतांनी हा अभद्र विचार झटकून टाकला. पण तरीही पुन्हा त्यांच्या डोक्यात रुक्मिणीने प्रवेश केला. विचार चालू झाले. खरोखरीच मी नाही असे पाहून रुक्मिणी धाय मोकळून रडली असेल. तिने मला अनुमती दिली असली तरी त्यावेळी ती अर्धवट झोपेत होती. त्याचाच फायदा मी घेतला. तोच विठ्ठलपंतांच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. विठ्ठलपंतांनी वळून पाहिले. एक भगवी वस्त्रे नेसलेला तरुण संन्यासी त्यांच्या शेजारी उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर मंद स्मित होते. संन्याशाने विचारले, आपण नवीन दिसता, किम निमित्तम? विठ्ठलपंतांनी होकार देऊन काशीला येण्याचा उद्देश व मागील पैठणमधील शिक्षण याविषयी सविस्तर माहिती दिली. पण विवाहाविषयी मात्र पूर्ण मौनच पाळले होते. हे सर्व ऐकून तो तरुण संन्यासी म्हणाला, आपणाला याबाबतीत मार्गदर्शन करणारे एकच अधिकारी पुरुष आहेत आणि ते म्हणजे रामानंद स्वामी. ते संन्यासी आहेत आणि ते संन्याशांनाच ज्ञानदान करतात. संन्यासी होऊन त्यांचे शिष्यत्व पत्करल्याशिवाय ते ज्ञानदान करीत नाहीत, कारण त्यांना समाजासाठी झटणारा कार्य करणारा संघ निर्माण करावयाचा आहे. तेव्हा तुम्ही विचार करून ठरवा व मला सांगा. मी येथेच असतो तुमच्याजवळ. विठ्ठलपंत विचारात पडले. पत्नी आणि संन्यास या दोन तलवारी जीवनाच्या एका म्यानात कशा बसणार? ज्याच्यासाठी एवढी पायपीट केली, पत्नीचा घराचा त्याग केला, आयुष्याचे एक ध्येय ठरवले व ते ज्ञान केवळ एका विवाहाच्या कारणाने डावलले जाते. काय करावे? विवाहाच्या आधीच जी गोष्ट योजली होती व व्हावयास पाहिजे ती विवाहानंतर घडवून आणण्यात नियतीचा काय विचार असेल, काही कळत नाही. ज्या क्रमाने आयुष्याची आखणी केली होती त्याच्या विपरीत योजना करण्यामागे परमेश्वराचा काय उद्देश असेल तो त्यालाच माहीत. पण ज्ञानार्जन केल्याशिवाय परत जाण्यात काहीच अर्थ नाही. म्यानातून एक पत्नी तलवार काढून टाकली पाहिजे, तेव्हाच संन्यास ग्रहण करता येईल, पुढचे पुढे पाहता येईल असा विचार करून व त्यावर एक सप्ताह मनाशी खल करून विठ्ठलपंतांनी निर्णय घेतला की संन्यास ग्रहण करावयाचा. पण संन्यास ही गोष्ट काही साधी नाही. गीतेत संन्यासाची लक्षणे भगवंतांनी काय वर्णिली आहेत, तेव्हा त्यातील काही गुण अंगी उतरल्याशिवाय संन्यास घेण्यात काय अर्थ आहे, असा विचार करून विठ्ठलपंतांनी कडक व्रताचरणाला सुरुवात केली. उत्तर रात्रीच्या पहिल्या प्रहरात उठावे, गंगेच्या पाण्यात उभे राहून गायत्रीचे अनुष्ठान करावे, सूर्य मध्यान्हीला येईपर्यंत ही उपासना चालवावी, माध्यान्हानंतर उंजळीत मावेल एवढेच भिक्षा मागावी, गंगेच्या पाण्यात ती पुरचुंडी धरावी, तिचे 3 भाग करावे, त्यातील एक गोग्रास म्हणून गाईला घालावा, एक भाग गंगेतील जलचरांना घालावा व शेष भागाचे सेवन करावे. भोजनोत्तर काशी विश्वेश्वराच्या मंदिरात बसून शिवमहिम्न, विष्णू सहस्त्रनाम वगैरेंची आवर्तने करावीत व दिवे लागण झाली की काशी विश्वेश्वराला प्रदक्षिणा घालून धर्मशाळेत यावे. अशी महिनाभर प्रखर तपश्चर्या त्यांनी चालू ठेवली. 1 महिना अशा प्रकारे व्रताचे आचरण केल्यामुळे विठ्ठलपंतांचा देह केवळ अस्थिपंजर झालेला होता. काशीचे रामानंद स्वामी रोज आपल्या शिष्यांसमवेत गंगेला स्नानाला येत. ते विठ्ठलपंतांचे अनुष्ठान पाहत होते, पण त्यांनी तिकडे लक्ष दिले नाही. पण जेव्हा गोष्टीला 1 मास पूर्ण झाला तेव्हा शिष्यांकरवी त्यांनी विठ्ठलपंतांची सर्व माहिती मिळवली व अनुष्ठानाचे प्रयोजन काय हेही माहीत करून घेतले. एके दिवशी विठ्ठलपंत अनुष्ठान आटोपून बाहेर आले तेव्हा त्यांच्यासमोर रामानंद स्वामी उभे होते. रामानंद स्वामी म्हणाले, आपण विठ्ठलपंत दक्षिणेतून आलात काय? विठ्ठलपंत म्हणाले, होय स्वामी,
या देहाला विठ्ठलपंत म्हणतात. मी अलंकापुरीहून आलो आहे, पण माझे मूळ गाव पैठणजवळील आपेगाव आहे. माझे मातापिता यांना देवाज्ञा झाली असून मी एकटाच आहे. स्वामी, या अनुष्ठानाचे प्रयोजन? विठ्ठलपंत म्हणाले, संन्यास घेण्यापूर्वी यम नियमांचा अभ्यास करतोय. स्वामी म्हणाले, काय आपण ब्रह्मचारी आहात? विठ्ठलपंतांच्या समोर रुक्मिणीची सालस मूर्ती येऊन उभी राहिली. तरीही त्या मूर्तीला संथपणे बाजूला सारून विठ्ठलपंत म्हणाले, होय स्वामी. स्वामी म्हणाले, या माझ्या मागोमाग. विठ्ठलपंत स्वामींच्या मागे चालू लागले. मठात आल्यावर स्वामींनी विठ्ठलपंतांच्या पूर्वीच्या ज्ञानाची चाचणी घेतली. पुढील ज्ञानार्जनाबद्दल माहिती करून घेतली. स्वामी म्हणाले, आपणास काय शिकण्याची इच्छा आहे? विठ्ठलपंत म्हणाले, प्रस्थानत्रयीचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा आहे. शिवाय षडदर्शने व न्यायशास्त्रही शिकण्याची इच्छा आहे. स्वामी म्हणाले, इच्छा उत्तम आहे, पण बराच कालावधी लागेल, 12 वर्षे तरी. विठ्ठलपंत म्हणाले, संपूर्ण जीवन समर्पण करणार आहे माझ्या या ज्ञानार्जनासाठी व ध्येयपूर्तीसाठी. स्वामी म्हणाले, मग उत्तम आहे, पण त्याला एक अट आहे. विठ्ठलपंत म्हणाले, कोणती? स्वामी म्हणाले, तुम्हाला संन्यास घ्यावा लागेल. विठ्ठलपंत म्हणाले, ज्ञानदानाचा व संन्यास घेण्याचा कसा काय संबंध येतो? स्वामी म्हणाले, ज्ञानार्जनानंतर तुम्ही संसार करून ध्येयपूर्ती करू शकणार नाही. या ज्ञानाच्या प्रसारार्थ मला संन्यास घेणारा शिष्य पाहिजे आहे. विठ्ठलपंत म्हणाले, विवाहानंतरही ज्ञानदानाचीच वृत्ती ठेवली तर या ज्ञानाचा प्रसार व प्रचार होणार. शिवाय संन्यास हा वृत्तीत असतो, तो बाह्यतः आवरण घेतलेल्या काशाय वस्त्रात नसतो. स्वामी म्हणाले, तुमचे म्हणणे तत्वतः बरोबर आहे, तरीही प्रत्यक्ष व्यवहारात ते तत्व उपयोगी पडत नाही. संसार म्हणजे माया, तिच्यामध्ये पुरुष कसा गुरफटत जाईल हे सांगता येणार नाही. आणि आगीपाशी लोणी ठेवले तर ते विरघळणार व वितळण्याशिवाय त्याला पर्याय नाही. विठ्ठलपंत म्हणाले, मग गीतेने सांगितलेलं अभ्यासकार्य व्यर्थ आहे. श्रीकृष्णाने म्हटले आहे की अभ्यासाने सर्व साधता येते. शिवाय संन्यास म्हणजे लादलेले वैराग्य असाच नाही का अर्थ होत? त्या संन्यासाची तरी काय खात्री देता येणार आहे? स्वामी म्हणाले, संन्यास घेतल्याने त्याचे गृहस्थाश्रमीचे दरवाजे तरी पूर्ण बंद होतील. विठ्ठलपंत म्हणाले, पण ज्ञानदान एवढेच नव्हे तर कोणतेही दान हे हेतुरहित असावे असे गीता म्हणते. स्वामी म्हणाले, पण या अटीमध्ये माझा स्वार्थ काहीच नाही. समाज प्रबोधनासाठी संघ निर्माण करणे हा स्वार्थ होत नाही, उलट परमार्थच होतो. मला असे विचारावयाचे आहे की तुम्हाला संन्यास घेण्याला अडचण का वाटावी? तुम्ही जर तुमच्या ध्येयासाठी जीवन समर्पण करावयास निघालात तर संन्यास घेतल्याने तुमच्या विधानाला जास्तच बळकटी येईल. पण मला तर तुमच्या या वादामुळे तुमचे ध्येय साफ दिसत नाही. विठ्ठलपंत म्हणाले, स्वामींनी माझ्या जीवन समर्पणाविषयी शंका घेऊ नये. तसे नसते तर मी या खडतर व्रताला आरंभच केला नसता. माझा तीर्थयात्रेतील एकूण अनुभव पाहता काशाय वस्त्राविषयी समाजात संशय आहे. काशाय वस्त्राचा फायदा घेऊन काही दांभिक भोळ्या जीवांना फसवतात. अनासक्त म्हणून घेऊन समाजाला लुबाडतात. विरागी म्हणून घेऊन अनेक प्रकारचे उपभोग घेतात. तर उदासीन म्हणून घेऊन दुसऱ्याच्या संसारात नको त्यापेक्षा जास्त लक्ष घालतात. आणि म्हणून माझा असा दुर्लौकिक होऊ नये हीच माझी मुख्य अडचण आहे. स्वामी म्हणाले, विठ्ठलपंत, तुम्ही म्हणता ते खरे आहे. तसे समाजात घडत नाही असे नाही. अहो, जगात कोणत्याही गोष्टीचा फायदा घेऊन त्याचा विपरीत अर्थ लावणारे तामसी लोक असतात, त्याला इलाज नाही. पण खरोखरीच्या विरक्त संन्याशाला जो मान आहे तो खरोखरीच्या समाजात विरक्त गृहस्थाला मिळणार नाही हे निश्चित. कारण गृहस्थ हा कधी संन्यासा इतका विरक्त असू शकत नाही. आणि विशेष म्हणजे या ज्ञानाच्या प्रचारार्थ गृहस्थाच्या शब्दाला जे वजन असेल त्यापेक्षा संन्यासाच्या शब्दाला जास्त असेल हे लक्षात घ्या. वेदांताच्या गोष्टी करावयाच्या व पोरांचे लेंढार वाढवून संसार करावयाचा या गोष्टी एकमेकांविरुद्ध आहेत. स्वामींच्या बिनतोड उत्तराने विठ्ठलपंतांना कळून चुकले की संन्यास घेतल्याशिवाय काही गत्यंतरच नाही व ज्ञानार्जनाशिवाय आता पर्याय नाही. म्हणून काही काळ विचार करून विठ्ठलपंतांनी संन्यास घेण्यासाठी तयारी दाखवली. विठ्ठलपंत म्हणाले, स्वामी, आपले म्हणणे मला मान्य आहे. मी संन्यास घेईन. शेवटी ईश्वरी इच्छा सर्वश्रेष्ठ आहे हेच खरे. शेवटचे वाक्य विठ्ठलपंत एकदम खालच्या स्वरात म्हणाले, त्यामुळे ते रामानंद स्वामींना ऐकू गेले नाही. अशा प्रकारे थोड्याशा वादानंतर विठ्ठलपंतांनी संन्यास घेण्याची तयारी दाखवली असल्याने पुढील गोष्टीला कोणताच विलंब नव्हता. स्वामींनी दीक्षेची तयारी करून विठ्ठलपंतांना संन्यास दीक्षा दिली आणि त्यांचे नाव चैतन्य स्वामी म्हणून ठेवले गेले. विठ्ठलपंतांनी घर सोडल्यापासून रुक्मिणी व्रतस्थ राहू लागली. पहाटे उठावे, सूर्योदयाच्या वेळी नदीवर आंघोळ करावी, सिद्धेश्वराजवळील अश्वत्थ वृक्षाला 2 घटका प्रदक्षिणा घालाव्यात, नदीवर धुणे धुवून घरी परतावे, मध्यान्नानंतर जेवण करावे, दुपारी भागवत, रामायण, महाभारत, गीता यांसारखे ग्रंथ वाचावेत, घरातील कामाला आईला मदत करावी,
रात्री श्रीकृष्णाचे चिंतन करीत व पतिदेवाचे स्मरण करीत जेव्हा डोळे मिटले जातील तेव्हा झोपावे. एकदा सिद्धोपंत झोपाळ्यावर मंद झोका घेत बसले होते. विठ्ठलपंतांविषयीचा विचार डोक्यात घोळत होता. सिद्धोपंत चिंतित होते. परमेश्वराच्या आज्ञेने हा विवाह संबंध जुळवून आणला. परमेश्वराचे अवतरण रुक्मिणीच्या कुशीतून होणार म्हणून आम्हाला अस्मान ठेंगणे झाले होते. मग हे भलतेच काय होऊन बसले? बरं, मी विठ्ठलपंतांचा विचार करीत होतो म्हणून मला तसे स्वप्न पडले. असे असले तर विठ्ठलपंतांनाही तोच दृष्टांत कसा झाला? एवढेच नव्हे तर विठ्ठलपंतही नाथ प्रसादाने झालेले आहेत व त्यांचे पुत्रही दिगंत कीर्तीचे होणार असा हा घनीनाथांचा आशीर्वाद. मग हे सर्वच कसे खोटे होणार? आणि इतक्यात नमस्कार सिद्धोपंत, असे म्हणत एक गृहस्थ सिद्धोपंतांच्या जवळ येऊनही बसले. सिद्धोपंतांनी प्रतिनमस्कार केला व म्हणाले, बोला हरिपंत, कसे काय येणे केलेत? हरिपंत म्हणाले, मुद्दामच आलो आहे, काशीला जाऊन आलो. सिद्धोपंत एकदम सावरून बसले व म्हणाले, अहो, मग आम्हाला का नाही सांगितले? आम्ही येण्याचा विचार केला असता तेवढेच पुण्यपत्रात पडले असते. हरिपंत म्हणाले, फारच गडबडीत जाण्याचे ठरले म्हणून निरोप देता आला नाही. पण आपणासाठी एक वार्ता आणली आहे, ती म्हणजे तुमचे जावई भेटले होते. सिद्धोपंत घाईघाईने म्हणाले, हो का? कसे आहेत? बरे आहेत का? हरिपंत म्हणाले, ठीक आहेत. त्यांनी चिंता मिटवली, संन्यास घेऊन टाकला. हरिपंतांच्या तोंडचे शब्द ऐकून सिद्धोपंतांच्या मस्तकी वज्रप्रहारच झाला. त्यांची मती गुंग झाली. हरिपंत पुढे बोलत होते, मी त्यांना ओळखले, पण त्यांनी मला ओळख दाखवली नाही. मी त्यांच्याशी बोललो, त्यांना माझी ओळख करून दिली. पण बरं का सिद्धोपंत, भगव्या वस्त्रात तुमचे जावई फारच उमदे व सुंदर दिसत होते. बरं, येतो मी. म्हटले, तुम्हाला कळले नसेल तर सांगून टाकावे म्हणून आलो होतो. हरिपंत उठून गेले. पण सिद्धोपंतांना नंतरची बडबड काहीच ऐकू आली नाही व ते केव्हा गेले तेही कळले नाही. बाबा, जेवायला येताना रुक्मिणीने सिद्धोपंतांना विचारले, पण तरीही त्यांचे लक्ष नव्हते. शेवटी रुक्मिणी जेव्हा त्यांच्याजवळ जाऊन उभी राहिली तेव्हा सिद्धोपंतांचे तिच्याकडे लक्ष गेले. रुक्मिणीला समोर पाहून सिद्धोपंतांच्या डोळ्यांनी पाण्याचे 2 थेंब खाली टाकले. रुक्मिणीचे काळीज लकलकले. तिने सिद्धोपंतांना धरून हलवले व विचारले, बाबा, हे काय तुमच्या डोळ्यात पाणी? सिद्धोपंतांनी रुक्मिणीकडे पाहिले व म्हणाले, रुक्मिणी, खरोखरीच मला काहीच समजेनासे झाले आहे. परमेश्वराचा आदेश दृष्टांत खरा का घडणाऱ्या घटना खऱ्या आहेत? विठ्ठलपंतांशी तुझा विवाह लावून देऊन मी तुझे कल्याण केले की अकल्याण? हे सर्व ऐकून रुक्मिणी कावरीबावरी झाली. ती म्हणाली, बाबा बोला, लवकर बोला, काय झाले ते? इकडच्यांबद्दल कोणी काही सांगितले का? लवकर बोला. सिद्धोपंत म्हणाले, बाळे, विठ्ठलपंतांनी काशी क्षेत्री संन्यास घेतल्याचे हरिपंतांनी प्रत्यक्ष पाहिलेले आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलल्याचे सांगितले. संन्यास शब्द ऐकून रुक्मिणी खालीच कोसळली. सिद्धोपंतांनी उमाबाईंना हाक मारून रुक्मिणीला सावध केले. उमाबाईंनाही विठ्ठलपंतांनी संन्यास घेतल्याची वार्ता कळली. त्यांचाही धीर सुटला. घरातील सर्वच हवालदिल झाले. कोणी कोणाला सावरायचे. सिद्धोपंत व उमाबाई हे वयाने वृद्ध झालेले होते. त्यांना त्यामुळे फारच मोठा धक्का बसला. रुक्मिणीवर तर स्वतःवरच हा प्रसंग ओढवलेला, तरीही तिने स्वतःला सावरले व तिने सिद्धोपंत व उमाबाईंनाही धीर दिला. रुक्मिणी म्हणाली, बाबा, आपण काळजी करू नका. परमेश्वराने दिलेला आशीर्वाद व जुळवलेले संबंध फोल जाणार नाहीत. यातही नियतीची काही योजना असेल तेव्हा आपण आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करू. परमेश्वर बुद्धी देईल व यातूनही मार्ग निघेल. सिद्धोपंतांजवळ रुक्मिणीचे सांत्वन करायला शब्दच नव्हते. ते अपराधी पुरुषाप्रमाणे खाली मान घालून बाहेर निघून गेले. त्यांना रुक्मिणीला तोंड दाखवायची लाज वाटू लागली. रुक्मिणीचे व्रताचरण तर आता जास्तच कडक सुरू झाले. तिने अश्वत्थाला प्रदक्षिणा घालण्याचा काळ वाढवला. ती माध्यान्हापर्यंत प्रदक्षिणा घालू लागली. एक भक्त राहू लागली. थोड्याच दिवसात तिचा देह म्हणजे केवळ अस्थिपंजर झाला. पण त्या देहावरील तपाचे तेज मात्र सर्वांच्या लक्षात आले होते. स्वतःच्या अंगावरील काशाय वस्त्राकडे पाहून विठ्ठलपंतांना हसू आले. विठ्ठलपंत हसले. ते दैवाला हसले आणि पुढल्या क्षणी त्यांच्या डोळ्यातून 2 थेंब पाणी खाली पडले. त्यावेळी ते स्वतःच्या कर्माला रडले. रुक्मिणीसारख्या एका निष्पाप जीवाचा विश्वासघात करण्याचे पातक त्यांच्या हातून घडल्याबद्दल ते अश्रू होते. दैव असे खेळ का करते? यात त्याचा काय उद्देश आहे हे त्यांच्या लक्षात येईना.
परमेश्वराचा जन्म असा या काशाय वस्त्रातून होणार आहे काय? आणि हा विचार येताच त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. मग त्या स्वप्नातील दृष्टांतांचे काय? विठ्ठलपंतांची मती गुंग होऊन गेली. त्यांनी विचार झटकून टाकला व ते लगबगीने बाहेर पडले, कारण स्वामींच्या प्रवचनाचा समय झाला होता. विठ्ठलपंतांनी यानंतर याविषयीचा तसेच अलंकापुरी, रुक्मिणी वगैरे कोणाचाच विचार केला नाही. त्यांनी सर्व अवधान एका अभ्यासावर केंद्रित केले. त्यांच्या अभ्यासाचा पाठांतराचा उत्साह पाहून स्वामीही खुश होऊन गेले. वादामध्ये विठ्ठलपंतांच्या तोडीस तोड उत्तर देताना स्वामींनाही विचार करावा लागे, कारण विठ्ठलपंतांच्या समस्याही अवघड असत. समाजातील भेदाभेद व त्यावरून त्यांचे समाजातील स्थान असे उच्च नीच का ठरवले गेले? गीता म्हणते, स्वे स्वे कर्मण्यभिरताः संसिद्धिर्लभते नरः. असे असताना त्याच गीतेचा अभ्यास करणारे, वेदशास्त्रांचे वाचन चिंतन करणारे हे विद्वान पंडित भेदाभेद का पाळतात? स्पृश्य आणि अस्पृश्य कशासाठी? बौद्धिक पातळीची उंची ही संस्काराने उंचवता येते व जेथे अशी उंचावलेली दिसत असेल ते मग कोणत्याही वर्णाचे का असेनात, त्यांना ब्राह्मण म्हणजेच उच्चवर्णीय का समजू नये? पूर्वी वर्ण हे त्यांच्या व्यवसायावरून ठरत होते, त्यामुळे ब्राह्मणांची मुले ही क्षत्रिय, वैश्य वा क्षुद्रही होत असत, तसेच इतर वर्णांचे होत होते. मग आता ब्राह्मणाची मुले क्षुद्राची कामे करून ब्राह्मण कशी म्हणवली जातात व क्षुद्र विद्वान असूनही त्याला तशी संधी का दिली जात नाही? स्वामी विठ्ठलपंतांच्या या प्रश्नांना उत्तरे देत चैतन्य स्वामी, आपण म्हणता ते एकेकाळी खरे होते. कालांतराने वर्णव्यवस्था दृढ होत गेली. ती जन्मावरून कर्मावरून नव्हे, कारण तो जीव एका विशिष्ट वर्णामध्ये जन्माला येतो. त्यावर प्रमुखतः तेथील संस्कारच लहानपणापासून होत जातात. त्यामुळे त्याचा पिंड त्याच पद्धतीचा तयार होतो व तो आपल्या पित्याचाच व्यवसाय करू लागतो. या पद्धतीमुळे त्यांच्या सवयीमुळे जन्मावरून वर्ण पक्का होत गेला. त्यामुळे तो साहजिकच नियम बनला. विठ्ठलपंत म्हणाले, मग स्वामी नियम हा अपवादाशिवाय सिद्ध होत नाही. असे असता समाजाने म्हणजेच उच्चवर्णीयांनी अपवादात्मक तरी असे नीचवर्णीयांना उच्चवर्णीय असल्याचे मान्य केल्याचे, म्हणजे क्षुद्राला ब्राह्मण म्हणून घेतल्याचे एक तरी उदाहरण घडावयास हरकत नाही. तशी संधी क्षुद्रांनाही द्यावयास पाहिजे. स्वामी चैतन्य आपणास एवढा नीच वर्णीयांचा कळवळा का आहे? आणि आपली ही वृत्ती पाहून आम्हाला आपल्या ब्राह्मणत्वाबद्दलही शंका येऊ लागते. विठ्ठलपंत म्हणाले, स्वामी, धर्म हा मानवतेसाठी असतो. समाजातील चारही वर्णांमध्ये ज्याला जो वर्ण स्वीकारावयास योग्य, म्हणजे त्याची बौद्धिक पातळी, त्याची शारीरिक शक्ती, व्यापारी वृत्ती, सेवा धर्मवृत्ती यावरून तो ठरतो व त्याचा स्वीकार होतो आणि समाजातील एका कार्यभागाला तो हातभार लावतो व इतरांची सेवा करतो. असे असताना मी कोणाची विशेषत्वाने क्षुद्रांची बाजू घेतो असे होत नाही. क्षुद्रांची बाजू घेण्याचे कारण उच्चवर्णीय ब्राह्मणांकडून त्यांच्यावर आता अन्याय होत आहेत म्हणून. कालांतराने क्षुद्र जमाती समाजातील उच्च स्थानी जाऊन बसतील व त्याही अशाच एखाद्या वर्णाची मुस्कटदाबी करीत राहतील, म्हणजे ब्राह्मण वर्णाची गळचेपी करतील. तर त्यावेळी मी असल्यास क्षुद्रांच्या या वृत्तीविरुद्ध उभा राहून ब्राह्मणांना न्याय मिळवून देण्यासाठी असाच झटेन हे निश्चित. स्वामी मनातून संतोष पाहून विठ्ठलपंतांना म्हणाले, चैतन्य, तू म्हणतोस ते बरोबर आहे. याच न्यायाने विचार करता समाज माझ्याकडे एखादा यवन जरी दीक्षा मागावयास आला तरी मी त्याला माझा शिष्य करून घेईन. विठ्ठलपंत म्हणाले, स्वामी, आपण असे करालही, पण या वैदिक ब्राह्मणांबाबत मला म्हणावयाचे आहे. स्वामी म्हणाले, चैतन्य, कर्मकांडामध्ये बुडून गेलेल्या व मानव धर्माला पारख्या झालेल्या या वैदिक ब्राह्मणांना सुधारणारा फक्त परमेश्वरच आहे. तो अवतरेल तर ते कार्य होईल. आणि हे शब्द ऐकताच विठ्ठलपंतांना एकदम स्वप्नातील दृष्टांताची आठवण झाली व एकदम वाईट वाटले. त्यांच्या मनात विचार आला, आपण संन्यास घेऊन बसलो आणि परमेश्वराला अवतार घ्यायला मिळणाऱ्या संधीचे दरवाजेच बंद करून टाकले. ज्ञानार्जनाच्या हव्यासापायी काय हा वेडेपणा करून ठेवला आपण? आणि विठ्ठलपंत आपल्या जागी खाली बसले. प्रवचनाची वादविवादाची वेळ संपली. सर्व शिष्यगण निघून गेला तरी विठ्ठलपंतांना ते समजले नाही. आणि काही दिवस जातात तोच एके दिवशी स्वामी रामानंदांचे विठ्ठलपंतांना बोलवणे आले. विठ्ठलपंत स्वामींच्या कक्षेत दूरवर नम्रपणे उभे होते. स्वामी विठ्ठलपंतांना पाहून म्हणाले, चैतन्य, आम्ही आता तीर्थयात्रेला जात आहोत. 10-12 मास लागतील. आश्रमाची सर्व व्यवस्था आम्ही तुझ्यावर सोपवून जात आहोत. दिलेल्या आदेशाप्रमाणे व्यवस्था असू द्या. बाकी आपण सुज्ञ आहातच. उद्याच आम्ही निघत आहोत. धन्यवाद.